हाय, क्लास 5चा क्वेश्चन नंबर 12 प्रॅक्टिस सेट 47 मधला आहे. वर्ड प्रॉब्लेम पहिला समजून घ्यायचा आहे रीड करून. हाऊ मेनी पाउचेस ऑफ 20 ग्रॅम क्लोज ईच कॅन बी मेड फ्रॉम 1 kg to 40 ग्रॅम क्लोज. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, क्लोज आहे मसाल्याचा पदार्थ जे की टोटल किती आहेत 1 kg to 40 ग्रॅम. सो गिवन इन्फॉर्मेशन आपल्याला काय सांगितलेली आहे, टोटल क्लोज किती आहे 1 kg to 40 ग्रॅम. ओके, आणि 1 पाउच ईच म्हटलं तर म्हणजे 1 पाउच बनवलेलं आहे कितीचं 20 ग्रॅमचं. ओके, सो काय विचारले आपल्याला, टोटल पाउच किती बनतील. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, इथं डिवायडेशन करावं लागेल. 20 ने 1 kg. आता हे kg आणि ग्रॅम मध्ये आहे, ह्याचं आपण कन्वर्जन ग्रॅम मध्ये करून घेऊया. 1 kg to 40 ग्रॅम इज इक्वल टू 1 kg म्हणजे 1000 आणि हे 240 ग्रॅम ह्यामध्ये ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 1240 ग्रॅम. सो ग्रॅम मध्ये कन्वर्जन केलं तर ग्रॅम मध्ये कन्वर्जन केल्यावर दोन्ही मेजरमेंट ग्रॅम मध्ये झाले का. ओके, हे 20 ग्रॅम आणि हे, तर 1240 डिवायडेड बाय 20. तर याचा आपण रफ वर्क करून घेऊया. जर 20 ने 1240 ला डिवाइड केलं तर. ओके, तर बघा डिवायडेशन करताना इथं काय आहे, याचं सोपंही करता येतं, डायरेक्टली पण करू शकतो. बघा ह्या दोन्ही नंबरला 0 आहे, सो 0 0 कॅन्सल करू शकता आणि 2 ने 124 ला डिवाइड करायचं आहे तर सोपं होईल. 2 6 जा 12 मायनस केलं 0, नेक्स्ट नंबर खाली घ्यायचा आहे 4, 2 2 जा 4. ओके, तर टोटल आपला आन्सर काय आलाय 62. म्हणजे हाऊ मेनी पाउचेस मेड, किती पाउच बनणार आहे 62. एक पॅकेट जर 20 ग्रॅमचं बनवलं तर टोटल 1 kg to 40 ग्रॅम मध्ये 62 पाउचेस बनतील. सो आन्सर आपण डिटेलमध्ये लिहूया इथं. Therefore 62 पाउचेस made in 1 kg to 40 ग्रॅम. समजलंय का बघा, समजून घ्या, प्रॅक्टिस करा. खूप सोपा क्वेश्चन आहे आणि डिवायडेशन जमली पाहिजे फक्त.